चांद्यापासून बांधकामाच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहून सर्वांचे आवडता व्हिडिओ चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांधकामाचा सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला आहे। जो सवाल सध्या चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय। ज्या सवालाच्या अनुसार अखेर 31 मे पर्यंत आता जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा दर। चला तर मग या प्रश्नाचं जाणून घेऊयात उत्तर की 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा दर। ज्या कास्तकार बांधवांनी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केले त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करावे, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील हा सर्वात महत्त्वाचा सवाल की 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा दर। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाचं उत्तर हे प्राप्त करूयात की 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा दर। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला जी सोयाबीनची दर पातळी, ती दर पातळी आपल्याला 4 ते 5 दिवसापूर्वी किती दिसत होती, तर ती दर पातळी होती 5,000 रुपये प्रति क्विंटल पासून 5,500 रुपये प्रति क्विंटल। आता मागच्या 3-4 दिवसाचा विचार केला तर याच्यात थोडी सुधारणा झाली। ही सुधारणा 100 ते 200 ची होऊन भाव पातळी 5,200 ते 5,600 दरम्यान पोहोचली। आता सामान्य जो सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो विचारायला लागलाय की 31 मे पर्यंत जास्तीत जास्त किती वाढू शकतो सोयाबीनचा भाव। तुम्हाला समजावून सांगतो। 31 मे पर्यंत सोयाबीनचा भाव किती वाढणार हे 2 घटकांवरती अवलंबून आहे। एक जो घटक आहे की अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी किती होणार आणि दुसरा जो घटक आहे तर तो आहे अमेरिका इराण इस्रायल संघर्ष। आता याच्यामध्ये अमेरिकेमध्ये समजा सोयाबीनचं पेरणीचं क्षेत्र वाढलं तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचा भाव हा 5,000 ते 5,500च्या दरम्यानच राहणार। पण तिथं सोयाबीनचं क्षेत्र समजा घटलं तर सोयाबीनचा भाव 5,300 ते 5,800च्या दरम्यान राहील। आणि अमेरिका इराण संघर्ष हा सुरू राहिला 31 मे पर्यंत तर दर पातळी ही आपल्याला 5,500 ते 6,000च्या दरम्यान दिसेल आणि जर संघर्ष समाप्त झाला तर दर 5 ते 5,500च्या दरम्यान राहील। म्हणजे काय घडतंय यावरती सोयाबीनचा दर हा अवलंबून आहे। अशा परिस्थितीमध्ये एक ओव्हरऑल अंदाज जर घेतला तर माझ्या मते सोयाबीनची दर पातळी ही 5,200 ते 5,700च्या दरम्यान राहील। अनुकूल परिस्थितीत ही दर पातळी बदलून 5,300 ते 5,800 दरम्यान राहील। पण एरवी सोयाबीनचा भाव हा आपल्याला 5,200 ते 5,700 दरम्यान दिसू शकतो। जर अमेरिकेत पेरणी वाढली आणि संघर्ष संपला इकडचा तर दर 5 ते 5,500च्या दरम्यान स्थिरावू सुद्धा शकतो। म्हणजे सोयाबीनचा भाव मे महिन्यात फार तेजी दाखवेल फार मंदी दाखवेल असे चान्सेस नाहीत। एक 200-100 रुपयाची तेजी अथवा मंदी येऊ शकते। पण एवढा तुम्हाला सल्ला मी देतो की भविष्य सोयाबीनचं अजिबात उज्ज्वल नाही। अमेरिकेत पेरणी वाढणार आहेच, संघर्ष आज न उद्या संपणार आहेच आणि यावर जागतिक सोयाबीन उत्पादन फार वाढू शकते। त्यामुळे सोयाबीनचा भाव भविष्यात दबावात येऊ शकतो आणि याच्यामुळे तुम्हाला कुठेतरी एक मी सल्ला देऊ इच्छितो की आपण काय करायला पाहिजे, सोयाबीनची विक्री या तेजीत मे महिन्यात करायला पाहिजे, ज्यामुळे आपला इथं फायदा होऊन जाईल। आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव असणार आहे मग तो कशा पद्धतीने राहणार बरं, याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आणि शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार।